सातपुड्याच्या कुशीत वसलेलं सोनपेठ नावाचं गाव. गाव फार सुंदर होतं. या गावातील लोक फार प्रेमळ, मनमिळाऊ आणि याच गावात माझं प्राथमिक शिक्षण झालं. माझ्या शाळेचं नाव मराठी पूर्व माध्यमिक शाळा. इयत्ता 6वी पर्यंत मी या शाळेत शिकलो. नंतर वडिलांची बदली झाली आणि आम्ही आमच्या मूळ गावी आलो. असो, मी या कथेचा नायक नाही. मी फक्त कथा सांगणारा. ही कथा आहे शंभवीची. ती सोनपेठला राहायची. आम्ही एकाच शाळेत शिकायचो. पुढे मी माझ्या गावी गेलो व सर्व मित्रांसोबत संपर्क तुटला. पण मनापासून खूप इच्छा होती या सर्व बालमित्रांना भेटावं, बोलावं. शेवटी काही वर्षानंतर या सर्वांचे संपर्क क्रमांक मिळाले व भेटण्यासाठी नियोजन सुरू झाले. आता या सर्वांशी बोलताना समजलं की आम्ही सर्व तुटलेल्या स्वप्नातून नवे स्वप्न जोडून उभे राहिलो. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष, दुःख आणि काही भंगलेली स्वप्न होतीच. मला शंभवी भेटली. ती लहानपणापासून बिनधास्त, बेधडक आणि निर्मळ मनाची होती आणि आहे. तिला भेटल्यावर, तिच्याशी बोलल्यावर समजलं की स्त्रियांच्या जीवनात समस्या आल्यावर तिने शंभवीसारखं जगावं. सर्व सहन करून तुटलेली स्वप्न स्वबळावर, स्वकर्तृत्वावर पुन्हा जोडावीत व आयुष्यात आपल्या इच्छांचाही मान ठेवावा. ती श्रीमंत घरची लाडाची लेक. तिचं 12वी पर्यंत शिक्षण झालं आणि ती 20 वर्षांची असतानाच आई-वडिलांनी तिचे लग्न एका सधन शेतकऱ्यासोबत लावून दिलं. तिच्या मनाचा येथे कोणीच विचार केला नाही. तिला शिकायचं होतं. तिला काहीतरी बनायचं होतं. पण आई-वडिलांनी एका नातेवाईकावर डोळे झाकून विश्वास ठेवला व शंभवीला लग्नबंधनात बांधले. शंभवीची सारी स्वप्न येथे तुटली. तिची स्वप्न वेगळी होती आणि वास्तवात नियतीने तिच्या नशिबासोबत वेगळाच खेळ रचला होता. लग्नानंतर तिच्या आयुष्याला वेगळंच वळण लागलं. तिला तिच्या स्वप्नांची हत्या होताना दिसत होती. तिच्या घरी खूप सारी शेती होती म्हणून सासू, सासरे व नवरा तिला शेतात राबायला न्यायचे. आई-वडिलांच्या घरी लाडात वाढलेली. जी कामे करायला तिच्या बाबांच्या घरी मजूर असायचे, ती कामे शंभवीला सासरी करावी लागत होती. ती पण शांत राहून सर्व काम करायची. शेण काढणे, शेतात जाणे, घरची कामे एका मजुराप्रमाणे तिला राबवलं जायचं. तिने सर्व संयमाने सहन केलं. ती जगत होती एक असहाय्य, जबाबदारीचं, कर्तव्याचं ओझं घेऊन. तिला कसलंच स्वातंत्र्य त्या घरात नव्हतं. कुणाचाच आधार नव्हता. ती गरोदर असताना एक दिवस तिची पोहे खाण्याची फार इच्छा झाली होती. परंतु त्या श्रीमंत सासरी निष्ठुर व कंजूस माणसं होती. तिने तिची इच्छा व्यक्त केली, पण तिचे ते डोहाळे पूर्ण करण्यास कोणीही तयार नव्हते. साधे पोहे तिला त्यावेळी दिले नव्हते. तिची इच्छा जागीच संपवली. रोज त्या घरात शंभवीच्या इच्छांचा खून केला जात होता. 14 वर्ष वनवास सहन करत शंभवी जगली, पण हरली नाही, हताश झाली नाही. प्रत्येक गोष्टीचा एक अंत असतो. तसा तिच्या संयमाचा सुद्धा अंत झाला आणि तिने आता आवाज उठवायचं ठरवलं. स्वतःसाठी, मुलांसाठी जगायचं ठरवलं. तिने स्वतःच्या जिद्दीवर शिलाईचे काम सुरू केले. नंतर ब्युटी पार्लरचा कोर्स करून ती एक प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट झाली. तिने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. स्वतः कमवायला लागली व स्वतःच्या स्वप्नांना आकार द्यायला लागली. तिने तिच्या मुलीला उच्च शिक्षित केले. शंभवी आता खूप प्रगत विचारांची झाली. ती एक स्वावलंबी व कर्तबगार स्त्री झाली. ती हळव्या मनाची, सत्य बोलणारी व स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारी नव्या युगातील नव स्त्री शक्ती ठरली. तिने स्वतःच्या बळावर आपलं अस्तित्व तयार केलं. स्वतःचं पार्लर सुरू केलं. मुलीला डॉक्टर करण्याचं स्वप्न डोळ्यात ठेवून शंभवी
आज प्रगती पथावर आहे व नारी शक्तीला प्रेरणा देण्याचं ती काम करत आहे. अशा या संभावीच्या कर्तृत्वाला सलाम. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.